तेव्हा तिथलं वातावरण बघूनच मी अतिशय खुश झाले. पायगुडे साहेबांमुळे मला ही कल्पना मिळाली. कंटाळायच्या नाहीत ह्याचं मला फार कौतुक वाटतं. आजी अजून काहीतरी शिकवा, अजून काहीतरी शिकवा. ही जर जोड असेल तर ते काहीही करू शकतात, की ह्या गोष्टी मुलांना आल्या पाहिजेत, मुलींना सुद्धा आल्या पाहिजेत. फुलगाव हे सर्व माझ्या घरातल्यांनी माझं माहेर आहे. निवृत्तीनंतर काय असा प्रश्न बहुतांश नोकरी करणाऱ्या मंडळींना पडतो आणि तो प्रश्न प्रचंड सतावतो देखील. परंतु पुण्यातील सोमवार पेठेत राहणाऱ्या या प्रतिभा भडसावळे आजींना मात्र हा प्रश्न कधी पडला नाही आणि या प्रश्नानं त्यांना कधी छळलं देखील नाही. माजी आमदार दीपक पायगुडे यांच्या लोकसेवा प्रतिष्ठान संचलित पुण्याजवळील फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल या शाळांच्या विद्यार्थ्यांना विविध कलागुणांचं शिक्षण देण्यासाठी त्या पुण्यातून फुलगावला गेल्या आणि या शाळेतील विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याबरोबरच ही मुलं आत्मनिर्भर कशी होतील यासाठी भडसावळे आजी यांनी काम सुरू केलं. त्या इथं इतक्या रमल्या की त्या आता विद्यार्थ्यांबरोबरच इथल्या सर्वांमध्ये भडसावळे आजी म्हणूनच प्रसिद्ध आहेत. मुळातच उद्योगी व व्यावसायिक कलागुण असलेल्या भडसावळे आजी यांनी लग्नानंतर टायपिंग, स्वेटरचं शिवणकाम आणि त्यानंतर चित्रकलेचं शिक्षण घेऊन मतिमंद शाळेमध्ये 16 वर्ष कला शिक्षक म्हणून काम केलंय. निवृत्तीनंतर खरं म्हणजे बहुतांश लोक फारसं कुठं काम करीत नाहीत, मात्र याला भडसावळे आजी अपवाद आहेत. शाळेमध्ये मी जेव्हा गेले तेव्हा तिथलं वातावरण बघूनच मी अतिशय खुश झाले आणि पायगुडे साहेबांमुळे मला ही कल्पना मिळाली आणि त्यांनी विचारल्या मी लगेच शाळेत यायला लागले. मग मुलांचं वयोगट, मुलींचा वयोगट असं सगळं बघितलं आणि हॉस्टेलमध्ये मी शाळा संपली की जेवणं झाली की नंतर मी जायची आणि माझं जे शिवणाचं हे होतं ते शिकवायला सुरुवात केली. नंतर रोज संध्याकाळी मुलांना देवाचं म्हणायला मी शिकवत होते. म्हणजे शुभंकरोतीपासून ते म्हणजे रामरक्षा, भीमरूपी, गीतेचा अध्याय असे विविध वेगवेगळे हे ती मुलं आता वदनी कवलं म्हणायला लागली आणि ते झाल्यावर मी नंतर त्यांना सांगायचे की जेवण झालं की तुम्ही म्हणायचे अन्नदाता सुखी भव. तर मुलं म्हणाली म्हणजे काय, अन्नदाता म्हणजे काय? मग ते त्यांना पटवून सांगितलं आणि तेव्हा ते पवार सर होते. तर ते त्यांना आणि त्या आचार्याला इतका आनंद झाला ना, तो असं बाहेर यायचा. मुलं म्हणायची ना, अन्नदाता सुखी भव असं म्हटल्यावर तो म्हणायचा, आजी हे काय तुम्ही सांगताय म्हणायला. म्हटलं नाही, तू जे बनवतोस ना तर तू सुखी राहा ना, आम्हालाही पोटभर जेवायला दे विविध पदार्थ. मग माझ्या डोक्यात कल्पना आली की आपण ह्या आर्ट क्राफ्ट शिकवताना तर ह्या मुलांना काय शिकवायचं. आणि माझा जो कल आहे ना तो असा आहे की वेस्ट मटेरियल पासून जास्तीत जास्त जे शिकवता येईल आपल्याला ते शिकवायचं. कागदापासून त्यांना एन्व्हलप करायला शिकवली. म्हणजे ती एन्व्हलप त्यांनी केली की त्याचा सुद्धा ते बिझनेस करू शकतात. म्हणजे त्यांना नंतर कापडी पिशव्या असतात त्या शिकवल्या व नंतर पतंग सुद्धा तिथे करायला शिकवला. भिंतीवर लावायची अशी कोलाजची चित्र शिकवली त्यांना. नंतर क्रायलिंग पेंटिंग शिकवायचं डोक्यात आलं मुलींना, कारण ड्रॉइंग छान काढायच्या. पण आणि त्या मुलींना रुमाल आणले मी छोटे छोटे आणि त्या रुमालावर म्हटलं तुम्हीच डिझाईन काढायचं आणि ते पेंट करायचं. एकदा दाखवल्यावर खुश. वारली पेंटिंगचं मोठंच्या मोठं असं टेबल क्लॉथ करून घेतला. नंतर कापडाची फुलं शिकवली. मग ते कापडाचे जे तुकडे आहेत ते स्टार्स कसे करायचे ह्याचं पण प्रशिक्षण त्यांना दिलं. नंतर माझा स्वतःचा लोकरीचा बिझनेस होता, त्याच्यामुळे माझ्याकडे भरपूर लोकर होती थोडी थोडी. तर त्या मुलींकडनं मी लोकरीचे रुमाल विणून घेतले, शिकवले. क्रोशा आणि भरतकाम. आणि 12वीच्या मुलीसुद्धा हो अभ्यास त्यांना असायचा ना 11वी-12वीच्या, नाही आजी तुम्ही रात्री यायचं आणि कंटाळायच्या नाहीत ह्याचं मला फार कौतुक वाटतं. आजी अजून काहीतरी शिकवा, अजून काहीतरी शिकवा. आणि त्या सर्व मुलींनी विविध प्रकारच्या म्हणजे विणकाम, भरतकाम ह्या तर गोष्टी केल्याच. आणि नंतर मग आम्ही पदार्थ सरांना म्हटलं माझ्या डोक्यात असं आहे, हो चालेल की. मग म्हणे पण तुम्ही शिकवणार काय? म्हटलं ज्या टिकाऊ वस्तू आहेत की ज्याच्यापासून त्यांना व्यवसाय करता येईल. म्हणून मग मी त्यांना म्हटलं लिंबू सरबत,
एका मुलीला म्हटलं, लिंबू सरबत येतं का ग तुला करता? नाही. हो येतं की म्हणाली. म्हटलं दे की मला करून. तिने लिंबू आणि पाणी दिलं आणि मला म्हणाली, प्या की आजी आता. म्हटलं अगं हे लिंबू पाणी झालं, सरबत मी म्हणते तुला. नाही. मग त्यांना ते माप काढून दिलं, की कशा प्रकारे करायचं. उभं राहून शिकवलं, की हे सरबत अशा-अशा पद्धतीने करतात. ते उत्तम जमलं, बाटलीत भरून ठेवलं आणि म्हटलं, "आत्ता काही-काही मुली हे घरी करतायत, कारण दारामध्ये लिंबाचं झाड आहे." म्हणजे माझ्याशी संपर्कात जे आहेत त्यांच्याकडनं ह्या गोष्टी मला कळतायत. आणखीन दुसरं म्हणजे कैरीचं पन्हं टिकाऊ, ते शिकवलं. वर्षभर कैरीचं पन्हं टिकाऊ राहतं आणि ते पण म्हटलं त्याची विक्री करता येते. पुण्यासारख्या ठिकाणी तर खूप त्याला हे आहे. तर ते त्यांना शिकवलं. नंतर गुळपोळी शिकवली. आणि शाळेत आपल्याकडे तिकडे संक्रांतीचं हळदी-कुंकू करतात. तर सरांना म्हटलं, तिळगुळ विकत नाही आणायचा, मी मुलींना शिकवणार आहे. आणि तिळाचे लाडू करायला शिकवले मुलींना. तसंच बाकीची आता तिथे जी झाडं आहेत ना, तर त्याच्यापासून पानं आणि फुलं याच्या रांगोळ्या कशा काढायच्या, हे त्यांना दाखवलं. आपण कुठेही जरी गेलो, तरी ह्या गोष्टी जर केल्या असेल, सध्या नोकऱ्या मिळत नाहीत. आपण ह्या शिकलेल्या वस्तूपासून जर व्यवसाय केला, तर निश्चित आपण पैसे मिळवू शकू आणि हे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतेय. म्हणजे माझा हा अनुभव आहे आणि तेव्हापासूनच मी ठरवलं, की आपण शिकवताना हे असे अभ्यास हा आलाच पाहिजे. प्रत्येक मुलाला 90% मार्क पडतीलच असं नाही. 50% वाली पण मुलं आहेत. त्याच्यामुळे ही जर जोड असेल, तर ते काहीही करू शकतात. म्हणून ह्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, त्या म्हणजे माझ्या दृष्टीने माझं मन असं सांगते, की ह्या गोष्टी मुलांना आल्या पाहिजेत, मुलींना सुद्धा आल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही पुढे संसार करताना ह्याचा कसा उपयोग होईल, हे त्यांना आत्तापासून शिकवलं ना, तर नक्की होईल. म्हणजे त्यांना त्याच्यापासून व्यवसाय कसा करायचा, ह्याचं मार्गदर्शन त्यांना त्याच्यातनं झालं. आणि जी पदार्थ मी त्यांना शिकवले, त्यांना वही करायला लावली होती. आणि त्या वहीमध्ये त्याची मापं लिहून दिली होती. म्हणजे म्हटलं आणि ही वही जपून ठेवायची आणि ही वही डोळ्यासमोर ठेवून तुम्ही ह्या गोष्टी करायच्या आहेत. आणि नंतर एकदा तुमचं त्याच्यात कौशल्य आलं ना, की नंतर तुम्हाला त्या वहीचीच जरूर लागणार नाही. इथेच वही तुमच्या ह्याच्यात कॉम्प्युटरमध्ये फीड झालेली असेल आणि तुम्ही ते करू शकाल. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या अनुभवातनं सांगते. म्हणजे माझं लग्न खूप लवकर झालेलं आहे 10वी पास झाल्यानंतर आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी करत मी प्रपंच केलेला आहे. 20 वर्ष मी स्वतःचा बिझनेस केला. नंतर मेंटली हँडिकॅप मुलांच्या शाळेत ऑनररी काम केलं. नंतर त्याच शाळेमध्ये मला वयाच्या 38व्या वर्षी सरकारी पेन्शनची नोकरी लागली. ती 20 वर्ष केली आणि तिथे सुद्धा मुलांना अशा गोष्टी शिकवत होते आणि संस्कृत श्लोक का शिकवायचे? तर उच्चार तुमचे स्पष्ट येतात आणि माइंड जे आपलं आहे ना, ते पीसफुल होतं आणि तुम्हाला स्थिरता येते बसण्याची एका जागी. की एकाग्रता आपल्या अंगात येते आणि काहीतरी आपण देवाचं आहे म्हणून नाही, पण आपण चांगलं काहीतरी म्हणतोय, ह्याचा एक वेगळा त्यांना आतून आनंद. घरातनं सोडलं गेलं म्हणजे मी शाळा जेव्हा बघायला गेले मुलाबरोबर आणि तेव्हा सर म्हणाले, "आई येऊ शकेल का?" हो म्हटल्यावर मग मुलांनी माझ्या विचारलं, की म्हणे, "आई ते असं-असं विचारतायत, तू काय?" म्हटलं, "हो, तुम्ही मला परवानगी दिलीत तर." आणि म्हटलं, "बाबांचं काय?" कारण माझ्या मिस्टरांचंही वय बरंच आहे. तर सून मला म्हणाली, "तुम्हाला जायचंय ना आई? बाबांची न घरातली काळजी करू नका. त्यांची पथ्य, पाणी सगळ्या त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी व्यवस्थित पाळीन आणि तिच्यामुळेच मी खरं सांगायचं म्हणजे 3 वर्ष तिथे राहू शकले. म्हणजे हे जे क्रेडिट आहे ना, ते तिला जास्त आहे." तिथे मला आजीच म्हणायला लागले. साहेबांनीच सुरुवात केली आजी म्हणायची. साहेबांनी आजी म्हणायची सुरुवात केली. शिक्षक आणि मुलं म्हणायला लागली आजी. हा माझा म्हणजे इतका सुखद क्षण आहे ना शाळेतला, खूपच. म्हटलं अरे आपल्याला किती नातवंड मिळाली तिथे आणि प्रेम करणारी आणि रक्ताचं नातं नाहीये, तरी सुद्धा किती प्रेम दिलंय ह्या मुलांनी. म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे मला तिथून म्हणजे काय सांगूच शकत नाही मी. म्हणजे रोज एकदा दिवसातनं आठवणच होते. आजोबा म्हणजे परवाच मला म्हणाले, "माहेरी जायचंय ना जूनला?" म्हटलं, "हो." तर फुलगाव हे सर्व माझ्या घरातल्यांनी माझं माहेर आहे, असं ठरवलेलं आहे. आणि खरंच आता लग्नाला माझ्या 60 वर्ष होतील, पण मी राहायला गेलेली नाही. आणि सगळ्या भावंडांच्यात मी धाकटी आहे. माझी बहीण म्हणते, "आमच्या घरी राहायला यायला वेळ नाही. तिथे 3-3 वर्ष राहतेस?" म्हटलं, "ती शाळेची मुलांच्या ओढीमुळे." भडसावळे आजी याबरोबरच कीर्तन देखील करतात. त्यांनी आतापर्यंत 200हून अधिक कीर्तनं केली आहेत. निवृत्तीनंतर अनेकांचं आयुष्य बेचव, बेरंग झालेलं आपण बघतो.
परंतु घरच्यांचा पाठिंबा आणि स्वतःची इच्छा असेल तर निवृत्तीनंतरही आपण इतरांच्या आयुष्यामध्ये रंग भरण्याबरोबरच आपलं आयुष्य देखील उत्तम जगू शकतो. याचा खरं म्हणजे वस्तुपाठच भडसावळे आजींनी घालून दिलाय. तुम्हाला भडसावळे आजी कशा वाटल्या ते कमेंट करून नक्की सांगा आणि फॉर द पीपल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.